संकेत पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतीशी चेंडू येईल पंटोपंट झेल मात्र जमिनीला दान आणि याला म्हणतात जीवदान. जीवदान म्हणलं की रोहित शर्माची आठवण होते, ज्यांना 4 या धावसंख्येत जीवदान मिळालं होतं. त्यांनी 264 धावा कुठून काढल्या. विराट कोहली यांना मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये 3 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यांनी तब्बल 103 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. इथे मात्र झेल सोडला आणि या दरम्यान हा चेंडू सोयीचा इशारा येईल. धावफलकात वाढ होईल 10 बिनबाद 10. हाँ 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 आता ह्याच्यानंतर चौथा है ना. हाँ इनको बुला लो ना, टॉस केले. हाँ ग्राउंड सॅमसन्स आणि बॉल ब्रेकर्स या 2 संघात पुढची लढत असेल. त्याला दोन्ही संघांनी नाणेफेक यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू सोयीचा इशारा. आणखीन एक धावेचे योगदान 11 धावा धावफलकावर. अक्षय आणि अनमोल ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज संकेत पहिले षटक या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर खेळपट्टी, हिरवगार मैदान हे योगदान आहे. चेरेश्वर क्रिकेट मैदान, ट्रॉम्बे कोळीवाडा, ट्रॉम्बे मुंबई. दरम्यान पुढचा चेंडू यावी मात्र पुढे सरसून खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क तितका चांगला नाही. चेंडू आपण पाहतात तो गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये, जे यष्टेशक चेंडूचा पाठलाग करते. चेंडूवर जाईल तो पण 2 धावा पूर्ण केले आणि 3ऱ्या धावेचं योगदान इथे मिळालं. 3 धावांचं योगदान इथे मिळतं. 3 धावा संघाला घेऊन जातात 14च्या घरात. 3 धावा जेव्हा येतात तेव्हा मगाशी म्हणालो होतो क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचे, ज्याने वेस्ट इंडिज संघाचे श्रीमंत खेळाडू ठरले, परंतु त्यांनी त्यांच्या क्रिकेट विश्वामध्ये कधी 3 धावा काढल्या नाहीत. इतका आळशी खेळाडू म्हणजे क्रिकेट विश्वामध्ये क्रिस गेल यांची नोंद केली गेली. इथे मात्र दोन्ही फलंदाज अक्षय आणि अनमोल क्रिस गेलची आठवण नाही करून देत. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू पूल केलाय. इथे मात्र चेंडूवर आहे, प्रयत्न चांगला होता, चेंडूला अडवलाय वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत इथे मिळाल्या. 2 धावांचे योगदान. धावफलकात वाढीत 16 धावा. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होतोय. संकेतचं मागणी षटक पाहायला मिळालं, कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाजमध्ये या ठिकाणी मध्ये संकेतने तब्बल 16 धावा खर्च केल्या विकेट विजर्स या संघाच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकात 16 धावा. एक षटक 0 निर्धाव 16 धावा, कोणती सफलता नाही आहे. 16ची पार्टनरशिप भागीदारी 2 खेळाडू अक्षय आणि अनमोल यांच्यामध्ये आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सुजल अतिथी कक्षाच्या एंडकडून 8 ते 10 पर्यंत तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंट आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक यावी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असताना. पहिला चेंडू यावी बॅटचा स्पर्श, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये निश्चित योगदान इथे पाहायला नाही मिळालं. यष्टेशनी चेंडूला अडवलं आणि तो पण कोणती धाव येत नाही. 16 धावा धावफलकावर 4 षटकांचा सामना. क्रिकेट क्रुझर्स आणि विकेट विजर्स या 2 संघात ही सुरू असलेली लढत. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. हा स्लोअर अप चेंडू इथे पाहायला मिळाला. पंच मात्र हात जमिनीला समांतर करतात, धावा येतात अवांतर. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळेल. 17 धावा धावफलकावर. खरं तर क्रिकेट विश्वामध्ये 13 आणि 17 ही खराब धावसंख्या म्हणतात. 17 आणि खतरा असं म्हणतात. 21 शुभांक आणि 26 शुभ आणि अशुभ अंक तुम्हाला पाहायला मिळतं. वळी या मैदानाकडे यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतात गली क्षेत्रामध्ये. इथे मात्र पाहतात डीप पॉइंटून क्षेत्राचे चेंडू येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा अंगाशी येऊ शकेल. यष्टीचा वेध मात्र घेता आला नाही आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 19 धावा धावफलकावर आल्यात. अक्षय 9 धावसंख्येवर, अमोल 7 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये सुजल गोलंदाज आहे. ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर एक डीप फाईन लेग, एक लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन. दरम्यान या चेंडूला निश्चितच फेकून दिला होता. क्षेत्ररक्षकाने जज करण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे आपण पाहतात चेंडू गेला आरपार सीमारेषेच्या पुढे येतोय. गगन
कडे 25 धावा दाखल आल्यात. या ठिकाणी पुन्हा एकदा हुकचा सुंदर फटका, पुलचा फटका पाहायला मिळतात. इथे मात्र जाईल चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतात लॉंग लेग मधून चेंडू समोरच्या बळी इथे आणखीन एक सुरेख संजीवनी चौकार 4 धावा आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात. तर तब्बल आपण पाहतात या ठिकाणी 33 या धावफलकावर. तरी 31 धावांची इथे ते मला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी अक्षय 9 या धावसंख्येवर, अनमोल 19 या धावसंख्येवर खेळतोय. दरम्यान सुजल पुढचा चेंडू यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर, चेंडूची फेकी करतोय गोल यष्टीच्या दिशेने. तो पण 2 धावा सहजगत इथे मिळाला. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात. ते अभि क्रिकेट क्रुझर्स संघाच्या 33. षटक देखील समाप्त झालं. 33. यानंतर पुढची लढत आपण पाहणार आहोत. धावफलक धावा 33. 33. किती ओव्हर झाल्या? 2 षटक 33 धावा धावफलकावर इथे आपण पाहायला मिळाला आणि प्रति षटके आपण पाहिले 6.50च्या सरासरी धावसंख्या क्रिकेट क्रुझर संघ जमवतोय. करता येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे धावफलकावर मिळू शकेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज कसं येईल. 4 बॉलर आहेत ना. दरम्यान यावी हा चेंडू कट करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतो. नीरज जो सांगता बॉलरचं नाव सांगा. बॉलर योगेश. दरम्यान हा सोयीचा इशारा. योगेश हे नाव तुमच्या समोर आलं की आपल्याला प्रतिकिरण पुणे संघाचं कर्णधार पद निभावणारा योगेश पेंडकर महाडचा खेळाडू रायगड जिल्ह्याचा याची आठवण होते. एक दमदार ISPL स्पर्धा गाजवल्या मुंबईची तो योगेश पेंडकर याची आपल्याला आठवण होतं. पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने यावी बॅकफुट गेला. हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान इथे मिळेल. संघाच्या धावसंख्येत एकने बदल होईल. 34 धावा दाखल केले. षटक क्रमांक 35 धावा. 3रे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेले तुम्हाला पाहायला मिळतात. एक आपण पाहतात गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणला गेलाय. डीप पॉईंट एक शॉर्ट कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहता. एक लॉंग ऑफ युरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक ज्याच्यामध्ये एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग्सला आहे. शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. दरम्यान अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईलमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक यावी चेंडूवर येईपर्यंत 2 धावा सहज गतीत धावफलकावर नोंदवल्या. 2 धावांचे योगदान इथे मिळालं अमोलला. अमोल याची वैयक्तिक धावसंख्या 23. संघाची धावसंख्या 37. आमचे गुणलेखक अविनीश प्रजापती भांडूप खूप चांगले योगदान आहे. गोलंदाज योगी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चांगला चेंडू इथे पहिला ऑनसाईडला खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क इथे चांगला नाही आहे. पंचांच्या बाबतीमधून रवी पवार सर लालबाग, अभि परब सर ट्रॉम्बे, विजय केळी सर ट्रॉम्बे हे तिन्ही पंच खूप चांगले योगदान त्यांनी दिलंय. समालोचक मध्ये हरीशजी मिश्रा सर परेल आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे अलिबाग रायगड. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय.
पुढचा चेंडू यावी, चेंडूला हलकंसं खेळलाय, चेंडू जाईल तो इतर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूवर येईल. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकीत नोंदवल्या. 2 धावांचे योगदान इथे मिळते. 39 धाव धावफलकाला कोणताही फलंदाज गमावला नाही. यानंतर पुढची लढत असेल ती ग्राउंड्स समिशर्स आणि बॉल ब्रेकर्स या 2 संघाला नाणेफेकीसाठी तोरी यायचं आपण. 39 बिनबाद चांगली भागीदारी क्रिकेट कुशर्स या 2 संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मुंबईचं तापमान जर आपण पाहिलं तर उन्हाळा, कारण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर आपण केला, पुणे परिसरात गेला तर साधारणतः 38 ते 39 सेल्सिअस तापमान, मुंबईचा विचार केला तर अगदी 33-34 सेल्सिअस तापमान तुम्हाला हे पाहायला मिळतं. कारण पण जी मुंबई, ज्या मुंबईमध्ये आपण समालोचन करतो, या मुंबईने खरं तर अनेक क्रिकेटपटू घडवले. क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईचं निश्चित वर्णन केलं जातं. दरम्यान मैदानाकडे वळूया. डावखुरा फलंदाज या ठिकाणी मिळवतात. अतिशय सुंदर फटका खेळलाय, पूल केला चेंडूला, डीप स्क्वेअर लेग मधून येतोय. एक गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावा मिळतात त्या फलंदाज त्या अक्षयला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 10, अमोल खेळते 31 धावसंख्या, डापलकर धावाले त्या 45. आणि 15च्या सरासरी 25 धावा धावफलकावर नोंदवल्या त्या क्रिकेट कुशर्स या संघाने विकेट विझर्ड्स या संघाविरुद्ध. अंतिम षटक बाकी असेल आणि याच पद्धतीने धावा आल्या तर साधारणतः 60च्या पलीकडे धावसंख्या धावफलकर येऊ शकेल. हे क्रिकेट आहे. 142 करोड भारतीय आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करतो. मुंबईकरांचा विचार केला तर क्रिकेट हे सर्वस्व हे तुम्हाला पाहायला मिळतं. कारण याच मुंबईने खरं तर भारतीय संघाला अनेक मोठे मोठे खेळाडू दिले. समावेशच्या यादीमध्ये रवी शास्त्री सर यांचा विचार आपण केला की ज्याने 45 रवी शास्त्री सरांचं खूप चांगलं योगदान समालोचन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. ज्याने पहिली ऑडी गाडी ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी मिळवली होती. सुनीलजी गावस्कर यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना हे योगदान आहे ते मुंबईच्या खेळाडूंचं. तर या दरम्यान हा नो बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि नो बॉल जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला कपिलदेव निखंज यांची आठवण होते, ज्यांनी 17 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही नो बॉल फेकला नाही. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं ते क्रिकेट विश्वामध्ये. यावेळी हा नो बॉल फ्री हिट. नो बॉलच्या माध्यमातून जेव्हा चेंडू येतात तेव्हा कपिलदेव निखंज याने 131 कसोटीमध्ये 225 एकदिवसीय सामन्यामध्ये कधी नो बॉल फेकला नाही. डेनिस लिली यांनी 70 कसोटी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्याने कधीही नो बॉल फेकला नाही. इम्रान खान पाकिस्तान 88 कसोटीमध्ये 175 एकदिवसीय सामन्यात कधी त्यांनी नो बॉल फेकला नाही. इयान बॉथम इंग्लंड याने 102 कसोटीमध्ये आणि 116 एकदिवसीय सामन्यात कधी नो बॉल फेकला नाही. आणि लान्स गिब्स वेस्ट इंडिज संघ 79 कसोटी 3 एकदिवसीय सामन्यात कधी नो बॉल फेकला नाही. हे योगदान इतिहासामध्ये नोंदलं गेलं. इथे मात्र नो बॉल फेकते तो गोलंदाज यावेळी रुपेश. फ्री हिट असेल आणि नो बॉल म्हणलं की अर्थातच फ्री हिट. पण क्रिकेटच्या जे 42 नियम आहेत त्यानुसार फक्त फलंदाज धावचीत असू शकेल. चला चौथ्या सामना इथे आपण पाहायला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघ एकाने वेळ दौडू नका. ग्राउंड स्मॅशर्स आणि बॉल ब्रेकर्स या 2 संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. वळूया मैदानाकडे. यावी मात्र पुढे सरसवून खेळायचं होतं. हा चेंडू स्वैर, त्यामुळे स्वैरचा इशारा. 1 धावीचं योगदान इथे म्हणजे 47 आणि नो बॉल कंटिन्यू फ्री हिट. दरम्यान फ्री हिट आणि या फ्री हिटचा चांगला फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. सी मार्गच्या पलीकडे येतो एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. धावा धावफलकावर अर्धशतकाकडे येतात त्या 51. आलेला हा चौकार जेव्हा 14 धावा. अमोल खेळतो 31 धावसंख्येवर. दरम्यान पुन्हा एकदा सोयीचा इशारा. 1 धाव. येस, 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 52 धावा धावफलकावर आल्यात.
एक सुंदर आकर्षक गोल मैदान, फार कमी मैदान आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि खास करून मुंबई जिथे प्रचंड लोकवस्ती असलेल्या विभागामध्ये खरं तर अशा प्रकारची मैदानं फार कमी पाहायला मिळतात. हे योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडू या ठिकाणी आपण पाहतात ते अर्थातच खूप चांगले योगदान प्रत्येकाने दिलंय. 52 पुढचा चेंडू पंचायत डावकडे उजव्या हाताने या ठिकाणी मात्र जेजूला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. जमीनला सरपटत स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू जातो तो इथे मात्र स्क्वेअर लेगला, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान अक्षयला मिळालं. त्याची वैयक्तिक धावसंख्या 16 आणि संघाची धावसंख्या 54. 54. कॅमेरामॅन पहा, सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहतात आमच्या पाहुण्यांचे फोटो या ठिकाणी घेतात. हे योगदान त्यांचं नेहमी पाहायला मिळतात. आलेल्या पाहुण्यांचं नाणेफेकीच्या दरम्यान फोटोग्राफी, हे योगदान अर्थात टेनिस क्रिकेट डावटींच्या माध्यमातून संतोष नाणेकर हे नाव तुम्हाला पाहायला मिळतं. देशी आखाती प्रदेशामध्ये ज्यांनी खूप मोठे योगदान दिलंय. पुन्हा एकदा पंच हात जमीनला समांतर करतायत. चेंडू जातोय तो फाईन लेगला, तोपर्यंत 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 2 धावा मिळतात संघाला आणि 56 धावा धावफलकावर ग्राउंड संघाच्या एकही विकेट या ठिकाणी घेऊ शकले नाही. ते यावी क्षेत्ररक्षण करणारा विकेट विजडचा संघ हे योगदान आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी माझा चांगला चेंडू. नमस्कार नमस्कार सर. नाणेफेक या ठिकाणी होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. 56 धावा धावफलकर आल्यात. ग्राउंड स्मैशर्स ने टॉस जीता और बल्लेबाजी करने का निर्णय लिया. दरम्यान चेंडूला पूल केलंय. भावेमध्ये क्षेत्ररक्षक होता या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल घेऊ शकले नाहीत. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केला. तिसरी फलंदाज धावतोय आणि इथे मात्र पाहणार आहोत पंचांकडे या स्पर्धेमधला पहिला फलंदाज धावचित, ज्याला क्रिकेटमध्ये रनआउट असं म्हणतात. या ठिकाणी धावचितच्या रूपाने बाद झाले. धावचित मधली आत्महत्या असं ज्याला म्हणलं होतं, कारण एक चांगला खेळ चालू होता. 58 धावांचा इथे मात्र फलंदाज अक्षयची खेळी मात्र समाप्त झाली. 1 गडी बाद 58 धावा प्रकारात नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत. संकेत नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 1 गडी बाद 58. 58. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. दरम्यान यावी ऑन साइडला खेळलाय. मस्त फटका. चेंडू जाईल डीप फाईन लेग मध्ये. चेंडू थांबत नाही. सीमारेषेच्या कडे येतोय. एक शानदार फटका. चौकार. 4 धावा. साधारणतः 15च्या सरासरी धावसंख्या जर आली तर 60 धावा धावप्रकार नक्की येतील आणि या ठिकाणी निश्चित आपण पाहायला मिळतात. हा चेंडू सीमारेषेकडे 4 चौकार.
और क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है। अगला मैच होगा ग्राउंड विरुद्ध बॉल के बीच। फिर से एक बार दोनों अंपायर मैदान पर जाते हुए। रवि पवार और अभी परब। विकेट वाइजर्स आपका 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए। मैदान पर तेज धूप खिली हुई और आप देख रहे हैं 11 क्षेत्ररक्षक मैदान पर उतरे हैं क्रिकेट क्रूजर्स के। रवि मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा सामने। धन्यवाद रवि। दो प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर जा रहे हैं। ट्वेल्थ मैन प्लीज। विकेट वाइजर्स आपका 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए सर। दोनों प्रारंभिक बल्लेबाज का नाम हमारे पास नहीं है। रवि सर फिर से। रवि नितिन जयेश आप जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। जयेश अरे नाम तो बोलिए सर। दो ओपनर आपके स्ट्राइक पर बताइए कौन है। सुजल है स्ट्राइक पर, संकेत है नॉन स्ट्राइक पर। गेंदबाज सूरज आयरे। पहली गेंद, ओहो बहुत अच्छी गेंद कट के अंदर की ओर आई, हल्के से ढकेला गेंद को शॉर्ट कवर के क्षेत्र में। गेंदबाज खुद गए, गेंद को जब तक उठाते आसानी के साथ 1 रन लेकर खाता खोला सुजल ने। 1 विदाउट लॉस। पहला ओवर लेकर सूरज आयरे अगली गेंद करेंगे संकेत को, जो कि बाएं हाथ के बल्लेबाज। आयरे की गेंद संकेत को बहुत ही खूबसूरत, बहुत ही खूबसूरती के साथ फुल टॉस बनाकर ऑन साइड में खेल दिया। फाइन लेग पर गेंद गई। 4 रन का इशारा अंपायर का। बेहतरीन चौका। अंपायर रवि पवार का इशारा ऐसा हुआ 4 रनों का। टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 बिना कोई विकेट खोए। 5 विदाउट लॉस। सूरज अपनी गेंदबाजी मार्ग पर। गेंद करेंगे संकेत को और खेलने के प्रयास में वहां पर बोल्ड हो गए नए बल्लेबाज तेजस आ रहे हैं मैदान पर।
5 for loss of 1 wicket. नहीं नहीं नहीं, अरे आपके साथ में तो बहुत प्यार है भाई, ऐसा हो ही नहीं सकता। ये तो कहना पड़ता है ना सर, जहाँ थोड़ा सा पारी धीमी हो जाए तो टीम के लिए खतरा हो जाता है। अभी आपने देखा बिना ज़रूरत के मिडल स्टंप की गेंद थी और किस प्रकार से खेलना चाहा उन्होंने। गेंद बल्ले पर आई नहीं, सीधे जाकर लगी विकेट पर और पहला विकेट मात्र 5 के योग पर गिर गया। ये देखिए, ये कैच होता है। कैच के नीचे आना, अंतिम समय तक निगाहें बनाए रखना और कैच को पकड़ना, जितना आसान लोग समझते हैं उतना आसान होता नहीं है। कमेंटेटर कहना चाहता है कि बहुत आसान सा कैचता नहीं। यानी क्या बात है रंजॉय जी, आपने आप जो कहना चाहते हो वो मैं मुहावरे में कहना चाहता हूँ। आप खंडहर देखकर ये बतलाना चाहते हैं कि इमारत बुलंद थी। क्या बात है, धन्यवाद धन्यवाद। अगली गेंद उछाल दिया उसे मिड विकेट के क्षेत्र में, 1 बाउंस पर गेंद को फील्ड किया। 26 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी ने जब तक थ्रो करते 1 रन दौड़कर पूरा किया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर। कैमरामैन साहब, कैमरामैन साहब धन्यवाद। अगली गेंद घूमकर खेलना चाहते थे, गेंद गई विकेट कीपर के पास। हल्की सी शरीर को चूमती हुई गेंद विकेट कीपर के पास गई। ओवर की समाप्ति इसी के साथ। 1 ओवर की समाप्ति पर रन संख्या आसिफ है स्ट्राइक पर। स्कोर है 6 रन 2 विकेट के नुकसान पर। अक्षय, बॉलर नेम प्लीज। संदेश। खेलना चाहिए था पॉइंट की तरफ, खेल बैठे सीधे गेंदबाज की तरफ। गेंदबाज ने गेंद को कब्जे में किया और अपनी गेंदबाजी मार्ग पर। संदेश। मैच का दूसरा ओवर है, संदेश का अपना पहला ओवर। अगली गेंद ड्राइव किया, गेंद पैर से टकराई, निकल पड़े, 1 रन के लिए मिसफील्ड हुआ। दूसरे रन के लिए जा रहे हैं और दूसरा रन जब तक कि थ्रो आता नॉन स्ट्राइकर एंड पर आसानी के साथ पूरा कर लिया। आसिफ मुलानी 3 के योग पर खेलते हुए। अगली गेंद आसिफ को, सीधा कैच और आए हुए कैच को जो तोहफे में मिलना चाहिए था उसे ठुकरा दिया वहां पर खिलाड़ी ने। मुझे कैच नहीं चाहिए और आसिफ को जीवनदान मिलता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 9, 2 विकेट के नुकसान पर। सुजल सामना करते हुए, इस बार हल्के से खेला उसे ऑन साइड में। गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, 2 खिलाड़ी गेंद पर जपते हैं। गेंद को फील्ड किया, थ्रो किया, 1 शॉट का इशारा अंपायर का। 1 रन वहां पर शॉट दर्शाया है अंपायर ने, केवल 1 रन मिलेगा। टीम का स्कोर 2 अंकों में पहुंचता हुआ 10। संदेश तैयार। 10 for 2। इस बार ऑन ड्राइव और आउट। आउट। तीसरा विकेट। नहीं,
नए बल्लेबाज योगेश आ रहे हैं मैदान पर। अब तक के मैचों की खास विशेषता थी कि जिसने दूसरी पारी खेली थी उन्होंने मैच जिताया था। ये पहली टीम है काफी पिछड़ती हुई दिखाई दे रही है। लगेगा जरूर रुपेश जी, क्योंकि आप अगर मैदान के बाहर ही बैठे रहेंगे तब तक ट्रेन छूट जाएगी। पटकी हुई गेंद और ये अब केवल पीछा करते रह जाएंगे आप। ये 4 रन का इशारा अंपायर का। बेहतरीन चौका। ओवर समाप्त। बॉलर नेम प्लीज। अक्षय। बॉलर नेम अनमोल। सुजीत। श्रीजीत। थैंक यू, सॉरी। श्रीजीत। श्रीजीत जी गेंदबाज हैं। पहली गेंद फुल टॉस पर, गेंद को ऑन ड्राइव किया, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, गेंद को फील्ड किया लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए। 1 रन मिलता हुआ। अगली गेंद। योगेश ने ड्राइव किया है, गेंद आई मिड विकेट पर, थ्रो गया नॉन स्ट्राइकर एंड पर, जहां पर गेंदबाज श्रीजत सर ने गेंद को उठाया लेकिन तब तक योगेश ने 1 रन दौड़कर पूरा कर लिया। खाता खुला योगेश का। टीम का स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद, डॉट गेंद। श्रीजीत सर की गेंद, ये वाइड का इशारा अंपायर रवि पवार का, और टीम का स्कोर इस 1 रन के साथ बढ़ता हुआ 17। इस बार फ्लाइट थी गेंद में, गेंद को ऑफ ड्राइव किया है लॉन्ग ऑफ पर। यहाँ पर चौकन्ना खिलाड़ी मौजूद है जिसने अच्छे कैच भी लपके हैं और रन भी काफ़ी कम दिए हैं। काफ़ी अच्छा क्षेत्र रक्षण वहाँ पर खिलाड़ी के द्वारा। स्कोर बढ़ता हुआ 18, 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है और इसी के साथ आउट। योगेश आउट और नए बल्लेबाज सुमित जा रहे हैं मैदान पर। चौथा विकेट गिरता हुआ। बल्लेबाज हैं सुचित, 3 नंबर की जर्सी पहने हुए। आगे निकल कर आए, खेलना चाहते थे, फिर बल्ला घुमाया, बल्ला भी गेंद पर नहीं आया और गेंद गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। ओवर समाप्त। एक अच्छा ओवर जहां विकेट लिया श्रीजीत सर ने। आखिरी ओवर, अनमोल है गेंदबाज।
लॉन्ग ऑन की तरफ। हाँ, इस बार हल्के से खेला उसे ऑन साइड में, शॉर्ट मिड विकेट पर वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गेंद को फील्ड किया, 1 रन था, तब दौड़कर पूरा किया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 20। ड्राइव किया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गेंद पर गए, गेंद को फील्ड किया, ये नपातुला थ्रो आया गेंदबाज के पास। सीखना होगा तो इस लॉन्ग ऑफ पर खड़े खिलाड़ी से सीखना होगा। बेहतरीन क्षेत्र रक्षक अब तक देखने में एकमात्र खिलाड़ी आया है वो लॉन्ग ऑफ पर है। अगली गेंद फुल टॉस गेंद और इसी के साथ आउट। सुचित आउट होकर मैदान के बाहर काफी तेजी से जा रहे हैं और उतनी तेजी से नए बल्लेबाज आ रहे हैं। आखिरी ओवर चल रहा है। 77 नंबर है, 77। क्या नाम है? रुपेश आए हैं नए बल्लेबाज। दो गेंदें मात्र बची हैं, स्कोर है 21। 5 विकेट के नुकसान पर मंजिल काफी दूर, आधा रन भी नहीं बना पाए। यह गेंद हवा में और ओ हो, जितना आसान समझा था उतना आसान कैच रहा नहीं। कैच छूटा, वहां पर जीवनदान मिला बल्लेबाज को। स्कोर पहुंचा 22। आखिरी गेंद इस ओवर की और यहीं पर टीम समाप्त। मैच हारते हुए कप्तान ने टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का, मेरे शब्दों में कहूं तो गलत निर्णय था। क्रिकेट क्रूजर्स ने 66 रन बनाए और जवाब में मात्र 22 रन 5 विकेट के नुकसान पर बनाकर विकेट वाइजर्स टीम ये मैच हारते हुए